नमस्कार. दुष्यम देशम बलम कालम प्रकृती अनलम वयम सत्व सात्व्यम तथा आहारम अवस्थाश्च पृथक वेदा सूक्ष्म सूक्ष्मः समीक्षेषां दोषौषध निरूपणे यो वर्तते चिकित्सायां न स्खलति जातुचित. अष्टांगहृदय सूत्रस्थान अध्याय 12 दोषभेदीय सूत्र क्रमांक 67 आणि 68. सूत्र आहे दशविध परीक्ष भाव. परीक्षा नव्हे, परीक्ष क्षोदय. या एकादश किंवा दशविध ज्या काही गोष्टी आलेल्या आहेत, एकादश या अर्थाने म्हटलं की 11वीची अवस्था म्हणजे जो महत्वाचा आहे की अवस्था हे सांगितलं जे हेमाद्रीने स्वतंत्रपणे 11 म्हणून सांगितलेत, पण अरुण दत्तने याला मात्र दशविध म्हणूनच मानलंय. आपण एकादश का सांगितलं किंवा दशविध का सांगितलं याच्या गोष्टींच्या बाबतीत विचार करत नाही, म्हणजे ह्याच्याबद्दल आपण विचार न करता आपण काय नक्की सांगितलं या सूत्रामध्ये ते पाहूया. सूत्र सुरू होतं दुष्यपासून. दुष्याची व्याख्या आपण पहिल्या अध्यायामध्ये पाहतो की रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र यांना दुष्य म्हटलंय. मलमूत्र स्वेद म्हणजे पुरुष मूत्र स्वेद यांनाही दुष्य म्हटलंय. तर हे काय आहेत तर दोषांकडून दूषित होतात म्हणून त्यांना दुष्य म्हणायचं. दोष सगळ्यात पहिल्यांदा दुष्ट झाल्यानंतर, त्यांच्या गुणांमध्ये फरक पडल्यानंतर, वृद्धी झाली किंवा क्षय झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा परिणाम कुठे दिसतात किंवा जाणवतात ते ह्या दुष्य याच्यावर जाणवतात म्हणून यांना दुष्य म्हटलं जातं. मग ह्या दोषांमध्ये कोणकोणतं धातू मल जे आता सांगितलं त्या सगळ्यांचा विचार सगळ्यात पहिल्यांदा चिकित्सा करताना करायचा आहे की दोष ठरले तर कुठल्या दोषांवर परिणाम दिसतो. रसामध्ये फरक दिसतो, रक्तधातूचे काही लक्षणांमध्ये फरक दिसतोय का, किंवा अस्थीमध्ये काही फरक दिसतोय का, मज्जा धातूमध्ये काही फरक दिसतोय का, या सगळ्यांचा विचार करून त्याच्यानंतर ठरवायचं की याची चिकित्सा काय कुठल्या पद्धतीने होऊ शकेल ते. दुष्यम. त्याच्यानंतर मग संबंध कुठे येतो त्याचं साध्यासाध्यत्व आहे की जसे जसे उत्तरोत्तर धातूंमध्ये व्याधी वाढत जातो. उत्तरोत्तर धातू म्हणजे साधारणतः रसानंतर रक्त मांस मेद यानंतर जे काही सगळे धातू येतात त्याला उत्तरोत्तर धातू असं म्हटलं जातं. जेव्हा उत्तरोत्तर धातूंमध्ये व्याधी वाढत जातो किंवा अवस्था वाढत जाते तेव्हा ती असाध्य अवस्था बनली जाते. वरच्या धातूंमध्ये असेल तेव्हा ती साध्य अवस्था. हा एक सोपा आपल्यासाठी एक आपण नियम पकडूया. त्याच्यानंतर काही व्याधी असेल की जे त्या धातूंमध्ये असेल तर त्रासदायक आहेत. उदाहरणार्थ मेद धातूतला होणारा स्थौल्य विकार की हा त्रासदायक आहे, किंवा असाध्य अवस्थेत असलेले काही वाताचे उष्ठाचे प्रकार जेव्हा जेव्हा ते अस्थि मांस मेद या धातूंमध्ये जातात तेव्हा ते त्रासदायक ठरतातच. त्याचबरोबर कुठल्या ऋतूमध्ये कुठल्या पद्धतीने चिकित्सा करता येईल हे पण ठरवायला या दोषांचे महत्त्व आहे की रसाची दृष्टी कुठल्या काळामध्ये जास्त जाणवते. मग रस आणि कफाचा आश्रयश्री भाव आहे त्याच्यामुळे तेव्हा व्याधीमध्ये फरक पडू शकतो. रक्त पित्ताचा आश्रयश्री भाव आहे त्याच्यामुळे त्याच्यानुसार व्याधीमध्ये फरक पडू शकतो. त्याच्यानुसार औषधांची गरज बदलते. काही वेळेस काही औषधं ठरवताना तुम्हाला दोषांचा विचार करावा लागतो. जसं तुम्हाला पुढे जाऊन चिकित्सेमध्ये हा विषय येऊ शकतो किंवा येईल की आपल्याकडे काही सांगितलं जातं की काही औषधं ही धातूंवर काम करणारी सुद्धा आहेत की पर्यायाने ते धातूंच्या गुणांमध्ये बदल करतात म्हणून ते धातूंवर काम करणारी. या पद्धतीने विचार आपल्याला करावा लागेल की ज्याला धातुगत अवस्थांसाठी जे औषधं वापरलीत, साधारण वाघभटाचे पण पाठ आहेत किंवा आपल्याकडे चरक संहितेमध्ये पण काही पाठ आलेले आहेत. त्याच्यानंतर पुढचा जो भाग आहे देश. देशाचा भाग आपण याच्यामध्ये पाहिलेला आहे, पहिल्या अध्यायामध्ये बऱ्याच वेळा पाहिलेला आहे. भूमिदेह प्रभेदेन देशम आहू इह द्विधा की देशाचे 2 प्रकार आहेत. एक भूमिदेश आहे, दुसरा देहदेश आहे. भूमिदेशाचे परत प्रकार पडतात अनुप, साधारण आणि जंगल. आणि देहदेशाचे परत मानस शारीर या पद्धतीने एक विचार करून किंवा कुठल्या कुठल्या स्थानामध्ये म्हणजे शरीरातल्या कुठल्या कुठल्या स्थानामध्ये कुठल्या कुठल्या पद्धतीचे दोष प्रधान आहेत, विकृत आहेत
किंवा त्यांचा आधिक्य जाणवतो किंवा क्षय जाणवतो, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये पाहाव्या लागतील. त्याच्यानंतर बल. आता बलाचा विचार सामर्थ्य किंवा बल हे शारीर बल आहे, मानस बल आहे, दोष बल आहे, औषध बल आहे, या सगळ्यांचा नुसार विचार करावा लागतो. आपण बऱ्याच वेळा म्हणतो की बल पाहिलं पाहिजे. कोणाचं बल पाहायचं तर रुग्णाचं बल. रुग्णाचं बल म्हणजे कसं की तो किती सहन करू शकतो, त्याचा अग्नी कसा आहे, त्याचं श्रम करण्याची ताकद किती आहे. दुसरं मानसबल. मनसबल हे पण रुग्णाचं झालं, जो भाग थोडासा सत्वामध्ये पण येईल, पण हा विचार इथं करणं गरजेचं आहे. तिसरं येतो ते देहबल, दोषबल, की दोष किती प्रमाणामध्ये वाढलेत, किती क्षय आहे, किती ते विकृत करू शकतात, याचा एक विचार करावा लागेल. चौथा आहे औषध बल. तुम्ही औषध कुठल्या प्रकारचं वापरता, किती परिणामकारक करणारं, ज्याला आपण हाय डोस किंवा मोर पोटंट औषध म्हणतो. असे लोक आपल्याकडे येऊन सांगतात की जास्त पॉवरचं औषध द्या. त्या पद्धतीने आपल्याला याचा विचार एकदा करावा लागेल. बल. पुढचं काल. काल हा भाग सगळ्यांना माहिती आहे की ऋतू, दिवस, रात्र या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल. जसं आपण वयो, रात्री, भुक्तान ते अंतमध्याधिका क्रमात हे सूत्र पाहिलेलं की वय, रात्री याच्यामध्ये जो काही काळच हा भाग येतो, मग त्या काळामध्ये त्या दोषाचं प्राबल्य आणि त्या दोषाचा क्षय हा पर्याय सापडतो. किंवा ऋतुचर्या अध्याय असेल तर ऋतुचर्या अध्यायामध्ये पण त्या दोषांच्या नुसार फरक जाणवतो की वसंत ऋतूमध्ये कफ प्रकोप आहे, शरद ऋतूमध्ये पित्त प्रकोप आहे, किंवा वातप्रकोप वर्षा ऋतूमध्ये होतो, ग्रीष्म ऋतूमध्ये वातचय होतो. या ज्या काही सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत ते काळानुसार आलेल्या आहेत. मग या काळाचा आपल्याला विचार करून चिकित्सा ठरवावी लागेल. किंवा काही वेळेस काही व्याधी असेल की जे त्या काळामध्येच वाढतात. कफाचे व्याधी वसंत ऋतूमध्ये जास्त वाढतात. शोफ वगैरे व्याधी रात्री, विशेषतः कफज शोफ वगैरे असेल तर, या सगळ्या काही गोष्टी आहेत. त्याच्यानंतर अनल. अनल हा अग्नीचा पर्याय. मग त्याचे कुठले प्रकार आहेत? मंदाग्नी आहे, तीक्ष्णाग्नी आहे, की विषमाग्नी आहे, की समाग्नी आहे, यानुसार ते फरक पडतात. मग ते प्रत्येक अग्नीच्या व्याख्या दिलेल्या आहेत आणि त्याच्यानुसार ते चिकित्सेमध्ये आपल्याला फरक करावा लागतो. की विषम असेल तर वाताचा विचार करावा लागेल, बाकीच्या दोषांसाठी बाकीच्या पद्धतीच्या अग्नीचा विचार करावा लागेल. त्याच्यानंतर अनलानंतर येतो तो विषय म्हणजे प्रकृती. आता प्रकृती ही विकृती किंवा या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत, दोषज प्रकृती, विशेषतः वातज, पित्तज, कफज. वाघवटापेक्षा चरकांनी याच्याबद्दल खूप छान दिलेलं आहे की तो जर व्यक्ती त्या प्रकृतीचा आहे आणि त्याच प्रकृतीचा त्याने आहार घेतला तर होणारे व्याधी कुठले, या पद्धतीने आपण साधारणतः सोप्या पद्धतीने जेवढं दोषांचा विचार करून प्रकृती परीक्षण केलं तर नक्कीच परिणाम होतो. त्याच्यानंतर पुढचा विषय येतो तो वय. आता वय आपण पाहिलं. वय आता मग बाल्यावस्थेमध्ये कफप्रधान आहे, मध्यमावस्थेमध्ये पित्तप्रधान आहे, वृद्धावस्थेमध्ये वातप्रधान आहे. त्यानुसार औषधं बदलतात, त्याच्यानुसार चिकित्साही बदलते. की बाल्यावस्थेमध्ये मोठी पंचकर्मा करू शकत नाही किंवा वृद्धावस्थेमध्ये करू शकत नाही. व्यायाम कशाने असला पाहिजे किंवा बालकांसाठी काय काय पद्धतीचा आहार असला पाहिजे, वृद्धांसाठीची काय अवस्था आहे, ह्यानुसार याचा विचार करावा लागेल. मग हे कशासाठी ठरवायचं? काही औषधं आपण ठरवू शकत नाही. जसं मी आहार म्हटलं लागतात किंवा पंचकर्म किंवा औषधं. ही तीक्ष्ण औषधं आपण बाल्यावस्थेमध्ये देऊ शकत नाही, तेवढीच तीक्ष्ण औषधं आपण वृद्धावस्थेत देऊ शकत नाही. ही त्याची झाली तर मध्यावस्थेत आहे. पुढे सत्व म्हणजे मन. आता मनबल हे आपण आधी पाहिलं, पण तरी सुद्धा मनाचा विचार खूप वेळा आपल्याला करावा लागतो. की असं हे आपण एवढ्याच बऱ्याच वेळा वाचलं की विषादो रोगवर्धनम. हा विषाद जो काही आहे तो रोगाचं वर्धन करतो. म्हणजे जर व्यक्ती घाबरला एखाद्या रोगाला किंवा होणाऱ्या त्रासाला तर तो व्याधी लवकर वाढू शकतो किंवा वाढतो, हे स्वतंत्रपणे जाणवतं. प्रत्येक वेळेस ही गोष्ट जाणवते. किंवा काही व्याधी हे मानसिक परिणाम करतात. ज्वरामध्ये आहे, वातव्याधीमध्ये आहे, कुष्ठामध्ये आहे, की याचे परिणाम नंतर मानसिक व्याधीमध्ये पण होतात किंवा मानसिक भावांवर पण होतात. किंवा काही मानसिक भाव हे व्याधी करतात. उदाहरणार्थ काही असे आलेत की शोकज भयज, म्हणजे काही लोकांना परीक्षेच्या आधी, प्रवासाच्या आधी वारंवार मलप्रवर्तन होतं, मूत्रप्रवर्तन होतं, किंवा जास्त राग आला तर नाकातून रक्त येतं, ताप येतो, किंवा असे एन्झायटी सारखं होतं. या सगळ्या काही ज्या काही गोष्टी असतील त्या सगळ्या सत्व विकृती होत असेल त्याच्यामुळे होतं.
त्याच्यानंतर याच्यातच भाग येतो तो प्रज्ञापराध, की जो जर पालन व्यवस्थित केलं त्याच्यामुळे सर्व दोषांचा प्रकोप होणार नाही. कारण प्रज्ञापराधाची व्याख्या करताना सांगितलं की इथे सर्व दोषांचा प्रकोप केला जातो. प्रज्ञापराधम तम विज्ञात सर्व दोष प्रकोपणं. त्याच्यानंतर पुढचा येतो तो सात्म्य. सात्म्य म्हणजे काय अनुकूल आहे आणि काय प्रतिकूल आहे हे लक्षात घ्यायचं, की जे गोष्टी किंवा ज्या गोष्टी शरीराला हितकर आहेत, उपयोगी आहेत, ज्याच्याने शरीराच्या धातूंचं वर्धन होणार आहे, जे शरीराची वाढ करणार आहेत, शरीराच्या वाढीसाठी कारणीभूत आहेत, त्या गोष्टींचं सात्म्य होतं. कुठल्याही प्रकारच्या व्यसनांचं, कुठल्याही प्रकारच्या विकृतीचं, कुठल्याही प्रकारच्या वाईट गोष्टींचं सात्म्य होत नाही. त्यामुळे जर चुकून सुद्धा कोणी म्हणत असेल दारूचं, तंबाखूचं सात्म्य होतं असं जर सांगत असेल तर ते साफ चुकीचं आहे. त्याचं सात्म्य होत नाही. हे विरुद्ध द्रव्य, विरुद्ध द्रव्यांचं सात्म्य होत नाही अनलेस अँड अल्टिल ते जर शरीराला गरजेचे असतील तर. आणि या गोष्टी शरीराच्या गरजेच्या नाही आहेत ज्या तंबाखू किंवा व्यसनात येतात त्या. त्यामुळे त्याचं सात्म्य होत नाही. सात्म्य हे शरीराच्या धातूंचं वर्धन करण्यासाठी किंवा शरीर प्राकृत ठेवण्यासाठी जे केलं जातं ते. मग ऋतूंमध्ये जेव्हा बऱ्याच वेळा परिणाम म्हणजे आहाराचा बदल केला जातो, तो पण सात्म्याचाच एक भाग आहे. की वसंत ऋतूमध्ये आहार वेगळा असतो, ग्रीष्म ऋतूमध्ये आहार वेगळा असतो, किंवा वर्षा ऋतूमध्ये येणारा तोही आहार एक थोडाफार वेगळा येतो. मग या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्याला सात्म्य ठरवता येतं. मग त्यासाठी एक छान भाग आला तो म्हणजे पादांशिक क्रम. कदाचित तो तुमचा घेतला असेल, नसेल घेतला तर आपण एकदा त्याच्यावर डिस्कस करूया. की टप्प्याटप्प्याने आहारामध्ये बदल करायचा आणि सात्म्य बदलायचं. किंवा काही गोष्टी जर त्या शरीराला गरजेच्या आहेत पण तो व्यक्ती खात नसेल तर तुम्हाला टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या पद्धतीने त्या क्रिया करून त्या द्याव्या लागतील. सात्म्याच्या बाबतीत माझ्या एक पुस्तकामध्ये त्याचा उल्लेख आहे, तुम्ही पाहू शकता तो जेव्हा जमेल त्यानुसार. त्याच्यानंतर सत्व सात्म्य तथा आहारम. आहार जो काही तुम्ही आहार घेता तो कुठल्या गुणाचा आहे? लघुगुणाचा आहे, गुरुगुणाचा आहे, विरुद्ध आहार आहे का, ग्राम्य आहार आहे का? ग्राम्य आहार म्हणजे जो जाणीवपूर्वक पिकवला जातो, तयार केला जातो, त्याला ग्राम्य आहार म्हटलं जातं. विरुद्ध आहार ज्याच्यामुळे शरीरातील दोषांचा प्रकोप असा होतो की ते शरीराच्या बाहेर पडत नाहीत पण तिथल्या तिथे त्रासदायक ठरतात, त्याला विरुद्ध आहार म्हटलं. याचे गुण काय, ते मात्रावत खाल्लं पाहिजे, या सगळ्या गोष्टी, त्याचे कुठल्या अग्नीनुसार, कुठल्या प्रकृतीनुसार आहारामध्ये काही फरक करायचा का, या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्हाला शरीरात वाढलेले दोष आणि औषधं या सगळ्यांचा विचार तुम्हाला करावा लागेल. आणि कशा पाहिजेत या सगळ्यात शेवटचा अवस्था. तर अवस्था मी म्हटलं की 11वा हा भाग हेमाद्रीने मानलाय की व्याधीची अवस्था काय आहे. नवावस्था आहे, जीर्णावस्था आहे, नुकताच झालेला व्याधी आहे, बऱ्याच काळापासूनचा व्याधी आहे, त्यासाठीचे असणारे हेतू हे बऱ्याच काळापासूनचे. तर या सगळ्या गोष्टीचा एक विचार तुम्हाला करावा लागेल की वेगावस्था आहे का, अवेगावस्था. वेगावस्था म्हणजे ज्वर जेव्हा येतो तेव्हा आपल्याला जेव्हा टेम्परेचर दिसतं, थर्मामीटर पाहतो तेव्हा ती वेगावस्था आहे. खोकला येतो, खोकला येणं ही वेगावस्था आहे. दम लागतो, दम लागणं ही वेगावस्था आहे. त्याच वेळेस तो फक्त क्रिया होते. या सगळ्या गोष्टींचा विचार करून कसं करायचंय, सूक्ष्म हा समीक्ष एषाम. एषा म्हणजे या सगळ्या गोष्टी कशा करायच्या, समीक्षण करायचं. यू हॅव टू इव्हॅल्युएट, यू हॅव टू एक्झामाइन. या सगळ्या गोष्टी बारीक पद्धतीने समीक्षण करायच्या. कशा, सूक्ष्म अतिशय बारीक. त्याचे सगळे पैलू, सगळे भाग तुम्हाला माहिती असले पाहिजेत, तुम्हाला माहिती झाली पाहिजेत, तर तुम्ही व्यवस्थित औषधं ठरवू शकता. कशासाठी करायचंय, दोष औषध निरूपण. एक व्यवस्थित दोष कुठले वाढलेले आहेत आणि औषधं कुठली द्यायची, या दोष आणि औषधांचा विचार करण्यासाठी, निरूपण करण्यासाठी, म्हणजे काय योग्य आहे काय अयोग्य आहे याचा विचार करण्यासाठी तुम्हाला हे सगळं ठरवायचं आहे. आणि जो याचा विचार करेल, जो या पद्धतीचा व्यवस्थित विचार करेल, त्याच्याकडून कुठलीही प्रकारची चिकित्सा वाया जाणार नाही किंवा चुकीची होणार नाही. न स्खलती, स्खलन होणे म्हणजे घसरणे, इथे घसरत नाही म्हणजे चुकीची होत नाही या अर्थाने. पुढचं सूत्रच येतं, गुरु अल्प व्याधी संस्थान सत्वदेह बलाबलात दृश्यते अपि अनथाकारम तस्मिन् न वहति
ही तो भवेत. गुरुव्याधी आणि लघुव्याधी हे 2 सूत्र याच्यासाठी आलेले आहेत लागोपाठ. गुरु अल्पव्याधी संस्थानम सत्वदेह बलाबल दृश्यते अपि अन्यथा कारम तस्मिन् न वहतो भवेत. सत्व आणि शरीर हे जर बलवान किंवा दुर्बल असेल त्याच्यानुसार काय ठरतं तर व्याधी कुठल्या पद्धतीचा आहे, गुरु आहे की लघु आहे, या पद्धतीच्या गोष्टी ठरतात. सत्व आणि शरीर जर बलवान असेल तर व्याधी अल्प होतो आणि जर सत्व आणि शरीर हे दुर्बल असेल तर व्याधी गुरु होतो. मग त्याच्यानुसार विचारही करावा लागतो. कधी कधी दोन्ही होते की व्याधी गुरु असतो, पण जर सत्व आणि शरीर आणि सत्व हे जर उत्तम असेल तर व्याधी तेवढा बलवान होत नाही, गुरु असून सुद्धा त्याचे परिणाम कमी जाणवतात. आणि जर अल्पव्याधी असेल पण बलवान आणि दुर्बल रुग्ण असेल तर दुर्बल रुग्ण असेल, सत्व आणि शरीर ज्याचं दुर्बल असेल तर त्याच्यामध्ये असणारा छोटासा अल्पव्याधी सुद्धा जास्त त्रासदायक ठरतो. त्याच्यामुळे आपण बऱ्याच वेळा पाहिलं, आताही कोविडमध्ये पाहिलं की बऱ्याच काळापासून आजारी असणारी लोक सहजतेने बरी झाली आणि जी बरी होत आली ती अशी म्हटली गेली, पण ते कुठल्या तरी घाबरून भीतीने ती लवकर गेलेत. किंवा जी वय नव्हती 30-40ची लोक असतील की जी 30-40तली लोक यांचं वय नाही आहे असं आपण मानतो कारण त्यांचं बल उत्तम असतं, अशा लोकांना मृत्यू आला आणि 80-90 वर्षाची लोक टिकली का? तर हा एक महत्त्वाचा भाग आहे की तुमच्या शरीराचं बल कसं आहे आणि सत्वाचं बल कसं आहे. सत्व म्हणजे मन, याचं बल कसं आहे याचा एक विचार करूनच तुम्हाला सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल. यासाठी तर उद्या जो इंटरनॅशनल योग डे आहे, या योग वगैरे या क्रियांचा विचार करून आपल्याला सगळ्या चिकित्सा करून करता येते किंवा शरीराचं बल पण उत्तम ठेवता येतं. सूत्र पुढचं 70. गुरुम लघुम इति व्याधीम कल्पयंस्तु भिषगृहा अल्पदोषा अकलनया पथ्ये विप्रतिपद्यते. बुद्धिहीन वैद्य जो असेल तो काय करतो, जर समजा मोठ्या प्रमाणातील व्याधीला, मोठा हे व्याधी पण समजत नाही व्यवस्थित, त्याचं ज्ञान करून घेत नाही, हा हे काय लवकर बरं होईल असं ज्यावेळेस म्हणतो तेव्हा हे समजायचं की ह्याला काहीतरी चूक केलेली आहे आणि याच्याने व्याधी चुकत होऊ शकतो किंवा वाढू शकतो व्याधी, त्याला लक्षात नाही आलंय त्याच्यामुळे त्रास होऊ शकतो, रुग्णालाही त्रास होऊ शकतो. त्यामुळे वैद्याने हा विचार व्यवस्थित करावा की व्याधी खरंच अल्प आहे की दीर्घ आहे किंवा गुरु आहे याचा विचार करून. तर तो अल्पवीर्यम वाव गुरु व्याधो प्रयोजितम उदरीयेत्तराम रोगान संशोधनम अयोगतः शोधनं अतियोगेन विपरीतं विपर्यय क्षिणुयान्नं मलान एव केवलं पुरस्यति. आता या सूत्राचा अर्थ काय आहे की जर तुम्हाला त्या नक्की व्याधीचा प्रकार कळला नाही आहे, गुरुव्याधी आहे की लघुव्याधी आहे, आणि हे जर नाही व्यवस्थित कळलं तर तुम्ही औषधं चुकीची वापरणार आहेत. म्हणजे गुरुव्याधी असेल, गुरु म्हणजे मोठा व्याधी असेल, पण तुम्ही कमी पॉवरचं औषध वापरलं, कमी वीर्याचा, आपल्याकडे पॉवर म्हणण्यापेक्षा वीर्य हा शब्द खूप चांगला वापरला जातो, कमी वीर्याचं औषध वापरलं जातं. इथे वीर्याचा अर्थ स्पर्म नव्हे, इथे वीर्य ही शरीर त्या द्रव्याची आपल्या शरीरामध्ये कार्य करण्याची जी शक्ती आहे तिला वीर्य म्हटलं जातं. तर ते त्याच्यानुसार जर कमी वीर्याचं असेल, अल्पशक्तीचं असेल किंवा आपण काय मोबाईल विरेचन केलं ते कमी प्रमाणात दिलं असेल तर तो व्याधी वाढू शकतो, दोषांना त्रास करू शकतो किंवा दोष अतिशय उत्क्लेशित तिथेच होतात, ते त्रासदायक ठरतात. पण लघुव्याधीमध्ये जर उलटं झालं की कारण नसताना मोठी औषधं वापरली, आपण म्हणतो की हाय पॉवरची औषधं वापरली म्हणजे हे जास्त वीर्य असलेली औषधं जर वापरली असेल तर ते काय करतात, शरीराचाही नाश करतात की म्हणजे दोषांचा नाश करत नाहीत पण शरीराचा नाश करतात, म्हणजे जास्त त्रास होतो त्याचा. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित विचार करावा. अतो अभियुक्तः सततम सर्वम आलोच्य सर्वथा तथा युंचित भैषज्यम आरोग्याय यथा ध्रुवम. अतो अभियुक्तः सततम सर्वम आलोच्य सर्वथा, या सगळ्या गोष्टींचा नियमित विचार करायचा. कुठल्या गोष्टींचा नियमित विचार करायचा? दुःखम देशम बलम कालम अनलम प्रकृतिम वयः सत्वम सात्म्यम तथा आहारम अवस्थाश्च पृथक्विधा. या ज्या काही गोष्टी 11 किंवा 10 ज्या काही आलेल्या आहेत, दुःख देश बल काल अनल प्रकृती वय सत्व सात्व्य तथा आहार आणि अवस्था, या गोष्टींचा दोष आणि
औषध या दोन्ही गोष्टींसाठी, हे दोन्ही गोष्टी ठरवण्यासाठी व्यवस्थित विचार केला तर तुमची जी चिकित्सा आहे ती योग्य प्रकारे होते आणि पद्धतीने चिकित्सेतून लवकर फरक पडतो. याच्यानंतरचे सूत्र आलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी दोषांचं परम्युटेशन कॉम्बिनेशन सांगितलंय की किती प्रकारचे होऊ शकतात. तर एकूण 63 प्रकारचे दोषांचे परम्युटेशन कॉम्बिनेशन सांगितलेले आहेत की एका दोषाचा क्षय झाला, 2 दोषांचा क्षय झाला, 3 दोषांचा क्षय झाला, एका दोषाची वृद्धी झाली, 2 दोषांची वृद्धी झाली, 3 दोषांची वृद्धी झाली, एकाचा क्षय, एकाची वृद्धी, एक साम्य, दोघांचा क्षय, एकाची वृद्धी. या पद्धतीने एकमेकांचे परम्युटेशन कॉम्बिनेशन होऊन 63 प्रकार किंवा 63 पद्धतीने व्याधी होऊ शकतात. आपल्याकडे एवढी व्हरायटी त्यांनी दिली आहे की ज्वरामध्ये पण या 3 पैकी कुठल्याही अवस्थेत तुम्ही ज्यावेळेस चिकित्सा स्थान वाचायला गेल थर्ड इयरला चरकचं किंवा ज्वरामध्ये किंवा वातव्याधींमध्ये या गोष्टी तुम्हाला सापडतील की वात सम आहे, कफ वाढलेला आहे, पित्तक्षय झालेला आहे, तेव्हा कुठल्या पद्धतीची लक्षणे सापडतात वगैरे. फक्त सूत्र वाचतो हे पाठ करायची गरज नाहीये, फक्त संख्या लक्षात ठेवा. 63 सूत्र आहे. वक्षन्ते अतःपरम दोषा वृद्धी क्षय विभेदता पृथक् त्रीन् विद्धि संसर्गा स्त्रीधा तत्र तु दानव त्रीन एव समया वृद्धा षड एकस्य अतिशायने 13 समस्तेषु षड हि एकातिशयन्तु एकं तुल्याधिके षट् तारतम्य विकल्पनात् 25 वृद्धे क्षीणश्च तावता एकैकवृद्धि समताक्षये षट्ते पुनश्च षट् एकक्षय द्वन्द्वृद्ध्वा विपर्यया अपि ते भेदा द्विषष्टिर्दिष्टा 63 स्वास्थ्यकारणं 63 म्हणजे 63 प्रकारचे परम्युटेशन कॉम्बिनेशन किंवा त्याला दोष संयोग जे म्हटलेलं आहे, दोषांचा एकमेकांशी असणारा संयोग हा 63 पद्धतीने होतो. शेवटचं सूत्र संसर्गात रसरुधिरादिभिस्ते तथेषां दोषास्तु क्षय समता विवृद्धी भेदैः आनन्त्यं तरतमयोगतश्च यातान् जानीयाद अवहितमानसो यथास्वम्. संसर्गात रसरुधिरादिभिस्ते हेषां दोष संयोगाने जर पुन्हा एकदा रस रक्त यांचे पण म्हणजे हे जे काही दोष आहे त्यांची क्षयवृद्धी साम्य याप्रमाणे आणि त्या जसं एकमेकांशी कॉम्बिनेशन होईल, परम्युटेशन होईल त्याच्यानुसार अनेक प्रकारे अनंत्य म्हणजे अनेक इन्फायनाईट प्रकारचे संसर्ग होतात. म्हणजे 63 हे फक्त कॉमन झाले, हे प्लेन झालं की मग परत ह्या 63चं रक्ताशी वेगळं, रसाशी वेगळं, मांसाशी वेगळं, अस्थिशी वेगळं, मज्जाशी वेगळं, म्हणजे हे कितीतरी होऊ शकेल. 600 होतील, 700 होतील असं सांगता येत नाही. जेव्हा जानीयात अवहित मानसो यथास्वम, ज्या वैद्याला उत्तम प्रकारे चिकित्सा करायची आहे, ज्या वैद्याला आपला रुग्ण बरा करायचा आहे, त्यांनी या सगळ्या गोष्टींचा तारतम्याने विचार करावा, या सगळ्या गोष्टींचा पुन्हा एकदा व्यवस्थित विचार करावा असं इथे त्यांनी सांगितलंय की या सगळ्या गोष्टींचा ज्याला चिकित्सा करायची, ज्याला वैद्य व्हायचं, त्यांनी या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित विचार करावा हे त्यांनी ते सांगितलंय. यस्यात रसविकल्पज्ञाः स्याच्च दोषविकल्पविद न स उह्ये विकाराणां हेतुलिंगोपपत्तिषु. ह्या सगळ्या गोष्टींचा ज्याला व्यवस्थित विचार होईल, ज्या पद्धतीने रसांचे संयोग आलेले आहेत त्याच पद्धतीने दोषांचे पण संयोग आलेले आहेत, या रसांच्या संयोगाचा आणि दोषांच्या संयोगाचा विचार केल्यानंतरच आपल्याला तो व्याधी व्यवस्थित समजू शकेल. त्यासाठी कुठल्या पद्धतीची औषधं वापरायची ते पण व्यवस्थित समजू शकेल. इति श्री वैद्यपती सिंहगुप्तसूनु श्रीमत वाग्भट विरचितम् श्रितायाम् अष्टांग हृदय संहितायां सूत्रस्थाने दोषभेदीयो नाम 12 अध्यायः. इथे हा अध्याय संपतो. काय सांगितलं अध्याय संपताना? इति श्री वैद्यपती सिंहगुप्तसूनु. सूनु या शब्दाचा अर्थ मुलगा. कोणाचा मुलगा? सिंहगुप्तचा. कोण? वाग्भट. आता सिंहगुप्त कोण? हे वाग्भटाचे वडील, जे वैद्यपती सांगितलं म्हणजे श्रेष्ठ वैद्य होते. सिंहगुप्त सूनु श्रीमद वाग्भट
यांचा मुलगा, म्हणजे त्याचे गुरु पण झाले, त्याच्याकडून त्यांनी आयुर्वेद पण शिकून घेतला आणि त्याने त्याच्या वडिलांना एक प्रकारे ट्रिब्यूट केला. ते श्री वैद्यपती सिंह गुप्तसनु श्रीमद वाग्भट विरचितायाम अष्टांग हृदय संहितायाम. नाव काय? अष्टांग हृदय या संहितेचं सूत्रस्थानातला दोषभेदीय नाव अध्याय हा संपला. जेव्हा इति हा शब्द येतो तेव्हा तो विषय संपला असं होतं, आणि अथ हा शब्द येतो तेव्हा तो अध्याय सुरू झाला. त्यामुळे या अध्यायाचा किंवा तुम्ही कुठल्याही अध्यायाची सुरुवात पाहिली तर अथा तो दोषभेदी अध्यायम व्याख्यास्याम, हा अथ म्हणजे आता आम्ही दोषभेदी अध्याय सांगतो असं तो सुरुवातीला येतो. तर शेवटी काय झालं? इति श्री वैद्यपती सिंहगुप्तसनु श्रीमद वाग्भट विरचितायाम अष्टांग हृदय संहितायाम सूत्रस्थाने दोषभेदीयो नाम 12 अध्यायः. या पद्धतीने 12वा अध्याय आपला इथे संपलेला आहे. धन्यवाद.